बातमीकडे पुढची बातमी जम्मू काश्मीर मधून आहे। जम्मू काश्मीरच्या पहलगाम मध्ये पर्यटकांवर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केलाय। हल्ल्यात एका पर्यटकाचा मृत्यू झालाय तर 12 पर्यटक या हल्ल्यात जखमी झाले आहेत। जखमींमध्ये 3 महाराष्ट्रीयन नागरिकांचा देखील समावेश होता। जम्मू काश्मीर पोलीस आणि भारतीय लष्कराने घटनास्थळी पोहोचले असून परिसराची नाकाबंदी करून तपास सुरू आहे। जखमींना जवळच्या रुग्णालयात देखील दाखल करण्यात आलेला आहे। या संदर्भातील अधिक माहिती प्रशांत लीला रामदास यांच्याकडून घेऊयात। प्रशांत, या संदर्भात काय अधिकची माहिती आहे? आज दुपारी 2:30 साधारणतः जम्मू काश्मीर मधील पहलगाम हा जो जिल्हा आहे, पहलगाम जिल्ह्यामध्ये बरसात व्हॅली आहे। बरसात व्हॅली मधल्या असलेल्या ठिकाणी पर्यटकांवरती दहशतवादी हल्ला केला। 3 ते 4 च्या संख्येमध्ये दहशतवादी आले होते। पोलिसांचा गणवेश घालून ते दहशतवादी होते असे ज्यांनी प्रत्यक्षदर्शी त्यांनी दावा केला आहे। सोबत त्यांनी या हल्ल्यामध्ये दहशतवादी या भ्याड हल्ल्यामध्ये साधारणतः 10 पर्यटक जखमी झालेले आहे। एका पर्यटकाचा जीव गमावलेला आहे। घटनास्थळावरती आता युद्धस्तरावरती मुदत आणि पुनर्वसन कसं करता येईल याचा प्रयत्न सुरू आहे। या पर्यटकांमध्ये काही वेगवेगळ्या राज्यातील पर्यटक असल्याची माहिती पुढे आलेली आहे। सोबतच यामध्ये माहिती मिळते घटनास्थळावरती निमलष्करी दल आणि सोबतच जम्मू काश्मीर पोलीस आणि लष्कर देखील तैनात करण्यात आलेला आहे। आणि जवळच्याच रुग्णालयामध्ये या सर्व जे जखमी आहेत त्यांना दाखल करण्यात आलेलं आहे। त्या जखमींपैकी काही 4 जे पर्यटक आहेत ते गंभीर जखमी असल्याची माहिती पुढे आलेली आहे। साधारणतः जी माहिती मिळाली आहे ती यामध्ये एक पर्यटक जो दगावलेला आहे तो स्थानिक नसून बाहेरचा आहे। आणि सोबतच ज्यामध्ये माहिती मिळाली आहे 2 स्थानिक आहेत आणि इतर उर्वरित जे आहेत हे सर्व पर्यटक बाहेरचे असल्याची माहिती बरोबर। नक्कीच या हल्ल्यामध्ये 3 महाराष्ट्रीयन नागरिक देखील आहेत। तर धन्यवाद प्रशांत आपण दिलेल्या माहितीसाठी। याच